नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यातील 19 वर्षीय तरुणीची माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघड. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जाळलं 6 ते 7 दिवसांचं अर्भक. सुरतच्या उधनामध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना आली समोर. नवजात भ्रूण कचऱ्यात फेकून जाळल्याप्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील 19 वर्षीय तरुणीला अटक. सुरत शहरातील उधना परिसरात माणुसकीला शरमेने मान खाली घालायला लावणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भीमनगर अंडरपास जवळ 6 ते 7 दिवसांचे नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास करत उधना पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासातच अवैध गर्भपात करून भ्रूण फेकून देणाऱ्या 19 वर्षीय तरुणीला महाराष्ट्रातील शहादा येथून अटक केली आहे. उधना येथील भीमनगर अंडरपास जवळच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक नवजात भ्रूण जळालेल्या अवस्थेत आढळले होते. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर उधना पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की पुराव्यांचा नाश करण्याच्या उद्देशाने तरुणीने भ्रूण घराच्या जवळ असलेल्या कचऱ्यात फेकून दिले होते. त्यानंतर कचऱ्याला अचानक आग लागल्याने हे निष्पाप भ्रूणही जळून खाक झाले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उधना पोलिसांनी परिसरातील सर्व CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली. CCTV फुटेजचे अचूक विश्लेषण करून पोलिसांनी अवघ्या काही तासातच संशयित तरुणीचा शोध लावला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 19 वर्षीय तरुणीचे हे भ्रूण स्वतःचेच असल्याची कबुली दिली आहे. तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती मूळची महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील रहिवासी आहे. शहाद्यामध्येच राहणाऱ्या ईश्वर नावाच्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते, ज्यातून ती गरोदर राहिली होती. बदनामीच्या भीतीने गर्भपात करण्यासाठी तिच्या प्रियकरानेच तिला औषधे दिली होती. यानंतर ती सुरतच्या उधना भागात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे आली होती आणि येथेच औषध घेऊन तिने गर्भपात केला. उधना पोलिसांनी गुन्हेगारी कट रचणे, अवैध गर्भपात करणे आणि पुराव्यांचा नाश केल्याप्रकरणी महिला आरोपीला अटक केली आहे. यासोबतच तरुणीला गर्भपाताची औषधे देऊन ह्या कृत्यात सहभागी असणाऱ्या तिच्या प्रियकराला पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. IND TV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा हा स्पेशल रिपोर्ट.